स्मृतीच्या अडचणी या स्ट्रोकनंतर लोकांना येणाऱ्या सर्वात सामान्य आणि कायमस्वरूपी अडचणींपैकी एक आहेत. ज्यांना स्ट्रोक झाला आहे अशा बहुतेक लोकांना स्मृतीच्या अडचणी येतात, ज्या त्यांच्या स्ट्रोकच्या ठिकाणावर अवलंबून असतात, ज्या शब्दसामग्रीसाठी किंवा दृश्य सामग्रीसाठी असू शकतात. स्मृतीच्या अडचणींना वाईट बनवणारे अनेक घटक देखील आहेत. उदाहरणार्थ, जर तुमचे लक्ष समस्याग्रस्त असेल तर ते तुमच्या स्मृतीवर परिणाम करेल. म्हणून जर तुम्ही खूप गजबजलेल्या शॉपिंग मॉलमध्ये असाल तर ते लक्ष विचलित करेल, ज्यामुळे तुमच्या स्मृतीवर परिणाम होईल. इतर घटक जसे की खराब आहार, झोपेची कमतरता, व्यायामाची कमतरता, तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त असणे किंवा काळजी करणे हे सर्व तुमच्या स्मृतीवर नकारात्मक परिणाम करतील. जसे की नैराश्यामुळे कमी मूड असणे, हे सर्व तुमच्या स्मृतीवर नकारात्मक परिणाम करतील. परंतु स्मृतीच्या समस्यांसाठी तुम्ही भरपाई करू शकता अशा अनेक मार्ग आहेत. दुर्दैवाने स्ट्रोक किंवा मेंदूच्या जखमेनंतर कोणालाही त्यांची स्मृती परत देण्याचा मार्ग आमच्याकडे नाही, परंतु तुम्ही त्यासाठी भरपाई करण्याचे मार्ग शिकू शकता. उदाहरणार्थ, लोकांना आठवण ठेवण्यास सर्वात सामान्य अडचण म्हणजे त्यांची औषधे घेणे किंवा त्यांनी आधीच घेतली आहेत की नाही हे लक्षात ठेवणे. ते दुरुस्त करण्याचा किंवा सोडवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या फार्मासिस्टशी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लिस्टर पॅक्सबद्दल बोलणे, जे तुम्हाला तपासण्यास मदत करतात. ठीक आहे, मला कोणती औषधे कधी घ्यायची आहेत आणि मी ती डोस आधीच घेतली आहे का? त्यामुळे हे विशिष्ट समस्येसाठी भरपाई करण्याचा एक मार्ग आहे. स्मृतीसाठी मदतीच्या अधिक सामान्य मार्गाच्या दृष्टीने आमच्याकडे सर्वात जास्त पुरावा डायरीच्या वापराचा आहे. उदाहरणार्थ, काही लोक इलेक्ट्रॉनिक डायरी वापरतात. मी स्वतः मोठ्या कागदी डायरीचा वापर करतो, ज्यामुळे मला अपॉइंटमेंट्स लक्षात ठेवायला, लोकांची नावे लक्षात ठेवायला आणि फोन नंबर लक्षात ठेवायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही डायरी वापरता तेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करणारी डायरी शोधावी लागेल. आणि स्ट्रोकनंतर ज्यांना स्मृतीच्या समस्या येतात ते लोक सहसा डायरीचा वापर वेगळ्या पद्धतीने करतात. उदाहरणार्थ, मी ज्या अपॉइंटमेंट्स असतील त्या फक्त लिहून ठेवण्याऐवजी, मी गुरुवारी फिजिओथेरपी असेल तर माझ्या डायरीत माझी अपॉइंटमेंट असेल आणि अपॉइंटमेंटवर मी प्रत्यक्षात माझ्या फिजिओथेरपिस्टला आम्ही काय केले ते लिहून घ्यायला सांगतो. म्हणून अशा प्रकारे डायरी तुम्हाला करायच्या गोष्टींची आठवण करून देऊ शकते, परंतु ती तुम्हाला आधीच घडलेल्या गोष्टींची आठवण करून देऊ शकते. म्हणून जर कोणी तुम्हाला भेटायला आले तर ते डायरीत लिहू शकतात आणि तुम्हाला काय केले आणि काय बोलले याची आठवण करून देऊ शकतात. म्हणून अशा प्रकारे तुम्ही तुमची स्मृती सुधारण्यासाठी डायरीचा वेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. स्मृती सुधारण्यासाठी किंवा स्मृतीच्या अडचणींना चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रणाली आणि संघटना असणे. मी नेहमीच सर्व काही त्याच्या जागी आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा लक्षात ठेवतो. प्रत्येकजण विसरतो की त्यांनी आपली किल्ली कुठे ठेवली आहे. परंतु जर तुमच्याकडे दरवाजाच्या बाजूला एक होक असेल ज्यावर तुम्ही नेहमी तुमची किल्ली ठेवता आणि तुम्ही ती विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची सवय लावता, तर तुम्ही ती हरवण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही इतर प्रकारच्या संघटना आणि प्रणाली देखील वापरू शकता. उदाहरणार्थ, सकाळी एक दैनिक दिनचर्या असणे. प्रथम तुम्ही उठता, मग तुम्ही कपडे घालता, मग तुम्ही तुमचे दात घासता, मग तुम्ही तुमची औषधे घेता. सवयी लावून आणि संघटनात्मक प्रणालींचा वापर करून तुम्ही स्मृतीच्या समस्येने ग्रस्त असल्यास तुमचे स्वातंत्र्य खरोखरच सुधारू शकता. आणखी एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे मदत मागणे आणि लोकांना सांगणे की तुम्हाला स्मृतीची समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे, लोकांना तुमच्या डायरीत गोष्टी लिहायला लावा. जर तुम्हाला लोकांचे चेहरे आणि नावे लक्षात ठेवण्यात अडचण येत असेल तर त्यांचे नाव खाली लिहून त्यांचा फोटो मिळवता येईल का ते विचारा आणि तुमच्या डायरीत त्यांची सर्व माहिती ठेवण्यासाठी एक जागा ठेवा. म्हणून हे समजून घेणे आहे की तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत आणि नंतर त्या विशिष्ट अडचणींसाठी मदत मिळवणे आणि भरपाई करणे.